आपण जाऊयात याही मॅचच्या दिशेने. अगदी दुसऱ्या फेरीतील ही दुसरी लढत पाहायला मिळेल. जर एका बाजूला पाहिलं तर टीम जय हनुमान ढोके संघ आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहिलं तर टीम जय भवानी शिरगाव. या दोन संघादरम्यान ही मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. हा देखील सामना तुम्हाला 4 षटकांचा पाहायला मिळेल. दोन्ही टीमला पुन्हा एकदा जे नियम आहे ते सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करू. अगदी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला प्रत्येक टीमला एकच रिव्ह्यू मिळेल. चला स्पीडअप करायचं आहे. टीम ढोके संघ आपण आपली सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. लगेच मॅचला आपण सुरुवात करतोय. चला कोणत्याही प्रकारचा विलंब न करता कोणत्या प्रकारचा वेळ खर्च न करता आपण करूयात याही मॅचला सुरुवात. चला टीम ढोके विनंती असेल चला टीम ढोके आपण जास्त वेळ घेऊ नका. चला विनंती असेल पहा अजूनही ही मॅच पकडून अजून एक मॅच आहे. म्हणजेच अजूनही पाहिलं तर 2 मॅच आहेत. खरं तर डीजे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये पाहिलं तर अगदी सुजल जगताप आहेत. खरं तर सकाळपासून मात्र भरपूर चांगली मेहनत त्यांची देखील आहे या स्पर्धेमध्ये आणि सुजल जगताप यांचे देखील आपण करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक कौतुक. खरं तर भरपूर चांगले डीजे ऑपरेटर मात्र करत आहेत. अगदी सुजल तुमचं देखील मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. आणि जाऊयात या मॅचच्या दिशेने जिथे या स्पर्धेतील आज खरं तर पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसातील आज दुसऱ्या फेरीतील ही दुसरी मॅच पाहायला मिळते. एका बाजूला पाहिलं तर टीम जय हनुमान क्रिकेट संघ ढोके संघ आहे मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करायचे आहे. म्हणजेच पहिल्या 4 षटकांमध्ये धाबसंख्येचा डोंगर उभा करायचा आहे. परंतु समोर आता कडबा आव्हान असेल कारण की समोर पाहिलं तर अगदी जय भवानी शिरगाव संघ आहे. चला स्पीडअप करायचा आहे. दोन्ही संघांना आम्ही विनंती करू. पहा पहिल्या 3 षटकांसाठी तुमच्याकडे 15 मिनिटांचा वेळ आहे. टीम जय भवानी शिरगाव संघ आणि पहिल्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करावी लागतील. जर का जास्त वेळ घेत असाल तर नक्कीच शेवटच्या षटकांमध्ये एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल कारण की आयोजक देखील आम्हाला सातत्याने इथे वॉर्निंग देत आहेत. चला मॅच ऑन गेम ऑन. दोन्ही संघांना देऊयात या मॅचसाठी मनपूर्वक शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. शो द क्वालिटी क्रिकेट अँड बेस्ट ऑफ लक फॉर द टीम. गेम ऑन. P1चा पहिला षटक गोलंदाज हेमंत. स्ट्राइक वरती जयेश. पहिलाच बॉल अगदी समोर होता. आडव्या बॅटने बॉलला खेचण्याचा प्रयत्न परंतु पहिल्याच बॉलवरती सध्या तरी इथून जयेश यांना थांबवण्याचं काम मात्र केलं जातं हेमंत यांच्या माध्यमातून. म्हणजे सध्या तरी या मॅच मध्ये दोन्ही संघ शून्यातून सुरुवात करत आहेत. पहिलाच बॉल डॉट आलाय. अगदी पॉवर प्लेचं हे षटक परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करायची आहे. परंतु या ठिकाणी घडले काय. फटका तर दमदार होता परंतु 20 मध्ये लॉंग ऑफला अगदी तिथे पाहिलं तर खेळाडू उमेश होते आणि काय दमदार कॅच या ठिकाणी कंप्लीट केली. खरं तर उमेश एक अनुभवी खेळाडू आहेत आणि दमदार कॅच कंप्लीट केली आहे. इथे पहिल्या विकेटचा पतन टीम ढोके संघाला. हा पहिला धक्का. फलंदाज जयेश बॅक टू द पॅव्हिलियन. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे चषक आणि खरं तर बाळासाहेबांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय. ज्यांनी खरं तर सातत्याने शिवसेना ही अगदी त्यांनी स्थापन केली आणि त्यांच्या नावाने ही स्पर्धा यस मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी इथून टीम ढोके संघाची सुरुवात थोडीशी नक्कीच शांतप्रमाणे पाहायला मिळाली. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रुपेश आहेत. अगदी शॉर्ट कव्हरला इथे खेळाडू होते परंतु कॅच अगदी हातामध्ये आली होती. फ्री होम डिलिव्हरी इथून अगदी रुपेशने केला होता परंतु इथून बॉलला जज करता आलं नाहीये. सध्या तरी इथून कॅच ड्रॉप केली जाते. कॅच कुणाची सुटली आहे ती म्हणजे रुपेश भोईरची. खरं तर मागील मॅच मध्ये रुपेशने भरपूर चांगली सुरुवात केली होती
परंतु या मॅच मध्ये त्याला पहिल्याच बॉलवरती जीवनदान मिळतंय, म्हणजेच पहिली धाव. ऑन साइडला खरं तर बॉलर बॅक टू ड्राईव्ह इथून केलं जातं, परंतु अगदी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवण्याचा प्रयत्न इथून जरूर झाला आणि या बॉलवरती पाहिले तर आणखीन एक सिंगल. सध्या तरी पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम जय हनुमान ढोके संघ थोडासा अगदी शांततेनं सुरुवात करत असताना, परंतु शेवटी मात्र धमाके करावे लागतील, कारण की समोर जय भवानी शिरगाव संघ आहे. आताचा हा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटवरती आले, कट करण्याचा प्रयत्न, परंतु अगदी 30 सर्कल मध्ये गली रिझन मध्ये मात्र चांगली फिल्डिंग केली जाते. या ठिकाणी खरं तर संगोपितामधील खरं तर जे आमचे वरिष्ठ सर आहेत त्यांच्या ठिकाणी खरं तर नक्कीच आमच्यापासून रजा घेत आहेत, त्यांचा मी पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच सर. खरं तर वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी आलात, आपलं पुन्हा एकदा आभार व्यक्त. पुन्हा एकदा ऑन साइडला बॉलला पाठवलंय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु स्वतःला थांबवलं गेलंय आणि याही बॉलवरती आपण पाहिले तर एक सिंगल नक्कीच मिळेल. सध्या तर या पहिल्या षटकात आपण पाहिलं तर अगदी गोलंदाजी करत असताना हेमंतनं काय अप्रतिम स्पेल फेकलं, अप्रतिम गोलंदाजी केली आहे. गोलंदाजी करत असताना अगदी टीम जय हनुमान ढोके संघासमोर पहिल्याच ओव्हरमध्ये अवघ्या 4 धावा त्यांना खर्च केला आणि महत्त्वाचा खेळाडू देखील बाद केला आहे. म्हणजेच पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम ढोके संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 या धावफलकावरती. शांत आहे, परंतु प्रतिभा देखील शांत ठेवणं नक्कीच थोडस अवघड होऊ शकतोय. मॅच ऑन, गेम ऑन. आताचा हा बॉल अगदी पाहिलं तर अगदी बॅटर पासून दूर होता, परंतु पंचांचा इशारा या ठिकाणी येतोय, तो म्हणजेच पहिलाच बॉल इथून वाईड आहे. म्हणजेच पहिलेच या ओव्हरमध्ये पाहिलं तर एक एक्स्ट्रा धाब येते, म्हणजेच या सिंगलच्या मदतीने एक्स्ट्राच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 5 या धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा सिद्धेश बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर द विकेटने येतात, परंतु इथून गुडलँड शॉटचा बॉल भरपूर चांगला टप्प्यांवरती आता गोलंदाजी केली जाते. सध्या तरी आता इथून अगदी पाहिलं तर सिद्धेशला आता मित्रपणाने चांगला टप्पा मिळालाय. जेव्हा जेव्हा गोलंदाज लय मध्ये येतात ना, तेव्हा तेव्हा चांगल्या चांगल्या फलंदाजांना नक्कीच मित्रपणाने थांबवण्याचं काम केलं जातं, परंतु जेव्हा जेव्हा फलंदाज लय मध्ये येतात, जेव्हा तिथे मारतील तिथे मात्र चांगला धावा येतात. पहिलाच बॉल इथून डॉट आलाय. यॉर्कर लेन ऑन साइडला मात्र सरळ बॅटनं बॉलला पाठवलं डीप मध्ये. आपण पाहतात पुन्हा एकदा उमेश आहेत त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग उमेश यांच्या माध्यमातून केली जाते. याही बॉलवरती एक सिंगल एकविडले जाते. सध्या तरी टीम ढोके संघाला इथून थांबवण्याचं काम टीम जय भवानी शिरगाव संघ करत असताना 6 धाबा धावफलकावरती आहेत, परंतु इथून टीम ढोके संघाला नक्कीच मोठ्या फटक्यांची सध्या तरी गरज आहे. जर का मोठे फटके आले तर इथून चांगल्या दिशेने मी तर म्हणेन चांगल्या स्कोरच्या दिशेने इथून नक्कीच वाटचाल केली जाऊ शकते. गुडलँड शॉटचा बॉल ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला, परंतु लॉंग लेग क्षेत्रात एकही खेळाडू नाहीये आणि बॉल जाईल सरळ पुन्हा एकदा सीमाच्या पलीकडे. बॉल सीमा पार, रुपेश भोईरच्या बॅटमधून चौकार.
मॅच ऑन. खोलबटपाचा बॉल ऑन साइडला बॉलला पाठवला. डीप मध्ये खेळाडू आहेत फक्त पाहत राहतील. अगदी त्यांच्या आवाकाच्या बाहेर बॉल जाईल सरळ एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. रुपेश भोईर फायर ऑन त्याच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. रुपेश मात्र लय मध्ये दिसतोय. अगदी त्याच्या बॅट मधून आता इथून धाबा येतात. 14 धाबा धावफलकावरती. पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात इथून केली जाते. पहिल्याच बॉलवरती कॅच ड्रॉप झाली होती परंतु त्यानंतर पुन्हा एकदा इथून पाहतायत आपल्या सेकंड इनिंगला मित्रमंडळी इथून पुन्हा एकदा सुरुवात करतायत. याही ठिकाणी याही बॉलवरती मात्र एक सिंगल एकवटली जाते. सध्या तरी सिंगल डबल ने काम सुरू ठेवलं जात आहे. टीमची टोटल सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे ती 15 या धावफलकावरती. शांतमय क्रिकेट अगदी शांतमय वातावरणामध्ये पाहायला मिळेल. अगदी सह्याद्रीच्या अगदी कानाकोपऱ्यामध्ये हे मैदान अप्रतिम हे दमदार असं हे मैदान. एक लेवलचं हे ग्राउंड परंतु मैदानाच्या आतमध्ये अगदी भरपूर चांगले सामने देखील पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला फटका दमदार ओढ शॉट पाहतच राहावा एवढा दमदार फटका. प्रदीप सुरुवातीला शांत होता परंतु जसा चेंडू आपल्या स्लॉट मध्ये आला त्याला पाठवला सरळ बाजूच्या प्लॉट मध्ये. बॉल सीमा पार षटकार. षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 21 धाबा. पहिल्या सत्रामध्ये पहिल्या षटकात पाहिलं तर अवघ्या फक्त 4 धाबा आल्या होत्या परंतु या षटकामध्ये जबल पाहिलं तर तब्बल 17 धाबा आल्यात. सुरुवातीला सिद्धेशनं कमी धाबा दिल्या होत्या परंतु तदनंतर रुपेशनं मात्र लगातार 2 चौकार लगावले. सिंगल एकवटली आणि जसा स्ट्राईक वरती प्रदीपाला शेवटच्या बॉलवरती धमाका झाला. 21 धाबा बनल्या गेल्यात. अजूनही उर्वरित 2 षटकांचा खेळ इथनं शिल्लक आहे परंतु आता या 2 षटकांमध्ये धाबा बनल्या जातील का की धाबा रोखल्या जातील हे देखील पाहूयात. पहिलाच बॉल अगदी समोर होता. लॉस्ट करण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी पाहिलं तर अगदी टप्पा पडल्यानंतर अगदी इथून थोडासा वळण आणि इथून रुपेशला सध्या तरी थांबवलं जात आहे. निर्धाव चेंडू डॉट बॉल. युवा देखील या ठिकाणी पाहिलं तर अगदी आपल्या स्पेलची सुरुवात सध्या तरी डॉट बॉलने करत असताना पुन्हा एकदा वन्स अगेन सध्या तरी रुपेशला थांबवलं जात आहे. अगदी रुपेश यांचा विचार केला तर या टीमचा खरं तर एक विस्फोटक फलंदाज आहे आणि त्या फलंदाजाला सध्या तरी थांबवण्याचं काम इथून युवा करतोय. लगातार 2 चेंडू मात्र डॉट आले. अगदी तिसऱ्या षटकात आपण पाहतोय हा सामना सुरू आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी थांबवण्याचं काम केलं जात आहे. पुन्हा एकदा इथून मात्र रुपेशला लगातारचा हा तिसरा डॉट बॉल फेकला जातोय. चला बॅटकरसाठी रिव्ह्यू नाहीये हे सध्या इथून चेक केलं जाईल. स्टंप वरती बॉल लागलाय की नाहीये आता यस हे चेक करायचं आहे. नॉट आउट या ठिकाणी म्हणजेच डॉट बॉल. चला या ठिकाणी लगातार तिसरा डॉट बॉल. सध्या तरी इथून लगातार मित्रमंडळी रुपेश वरती दबाव ठेवण्याचं काम इथून गोलंदाज युवा करतायत. शॉर्ट ऑफ लेन बॉल वेगाने चेंडू फेकलाय परंतु इथे सध्या तरी घडले काय एका स्ट्राईक वरती 2 गाड्या आल्यात. आता इथून खरं तर अपघात झालाय ऍक्सिडेंट झालाय मैदानाच्या आतमध्ये परंतु इथून
यस रुपेशला मैदान सोडावं लागेल. स्वतःहून क्रीज सोडलाय म्हणजेच काय क्रिकेटची आत्महत्या. फलंदाज बाद. रुपेश बॅक टू द होते की या ठिकाणी कुठल्या यांना धावायचं आहे, परंतु इथून सध्या तरी प्रदीपनं आपला विकेट राखून ठेवला या मॅच मध्ये. परंतु रुपेश ज्याने या मॅच मध्ये चांगल्या धावा बनवल्या होत्या, परंतु तिसऱ्या षटकामध्ये रुपेशला थांबवलं जात आहे. भरपूर चांगली गोलंदाजी युवा यांच्या माध्यमातून सध्या तरी या तिसऱ्या षटकामध्ये टीम जय हनुमान डोके संघ धाबांसाठी संघर्ष करतोय. इथे हे गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, फसवा चेंडू आणि इथे देखील निर्धाव चेंडू. अप्रतिम गोलंदाजी, लगातार मात्र 5 बॉल डॉट फेकले गेलेत. युवा सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करतोय. अप्रतिम गोलंदाजी. अगदी पहिल्या सत्रामध्ये सध्या तरी ढोके संघाला थांबवण्याचं काम इथून केलं जात आहे. पहिला षटक पाहिला तर टीम जय भवानी शिरगाव टीमच्या नावावरती राहिला होता. दुसरा षटक पाहिला ढोके टीमच्या नावावरती, परंतु तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा शिरगाव संघानं कमबॅक केलाय. अगदी पाहता पाहता षटक क्रमांक तिसराही कंप्लीट झालाय. शेवटच्या बॉलवरती सिंगल डबल मिळाले म्हणजे 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 23 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यात. करायचं आहे. टीम जय भवानी शिरगाव संघ आपण जास्त वेळ घेऊ नका. चला पंचांना आम्ही विनंती करू, आपण संघांना टीम मिटिंग करण्यासाठी वेळ देऊ नका. चला स्पीडअप करायचा आहे. दोन्ही संघांना विनंती असेल, कारण की आज पहिला दिवस सध्या तरी आपण उशिरानं धावतोय, परंतु इथून अजूनही शेवटची मॅच आहे म्हणजेच क्वालिफायरचा सामना देखील आजच खेळवायचा आहे. त्यामुळे आम्ही सर्व संघांना विनंती करू, आपण तुम्हाला जेवढं फास्ट खेळता येईल तुम्ही तेवढा फास्ट खेळण्याचा प्रयत्न करा. 3 षटकांचा खेळ इथं कंप्लीट झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धाबा. आता उर्वरित शेवटचं षटक म्हणतात तर खरं तर हाणामारीचं षटक, आणि या शेवटच्या षटकात आता धाबा बनल्या जातील की पुन्हा एकदा जय भवानी शिरगाव संघ मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करेल. पुन्हा एकदा ढोके संघावरती संघ या ठिकाणी जय भवानी संघ थोडासा जड पडेल. हे देखील पाहूयात. अगदी क्रिकेटचा खेळ आहे. मैदानाच्या आतमध्ये धाबा बनवायच्या आहेत टीम ढोके संघाला. मॅच ऑन, गेम ऑन. रवी, परंतु स्ट्राईक वरती सलामीवीर फलंदाज प्रदीप आहेत. जोपर्यंत प्रदीप आहे तोपर्यंत धाबा बनतील आणि मैदानाच्या आतमध्ये प्रदीपच्या बॅट मधून या ओव्हरच्या पहिल्याच बॉल वरती धमाका. अर्थातच गोलंदाज रवी यांचा केलाय भव्य स्वागत व सीमा पार षटकार. अगदी प्रदीपनं मागच्या ओव्हरमध्ये का आपला स्वतःचा विकेट राखून ठेवला, आता याचा ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये देतोय. पहिल्याच बॉलवरती धमाका झालाय. आताचा हा बॉल, गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस. पहिला चेंडू जरी प्रदीपचा होता, परंतु दुसरा बॉल मात्र रवी कमबॅक करतोय. अगदी षटकाराचा प्रतिउत्तर आता इथून डॉट बॉल न दिला जातोय. अगदी इथून पाहिलं तर धाबासंख्या स्थिरावलेली आहे ती म्हणजेच 29 धाबासंख्येवरती. या मॅच मध्ये जर का 35 धाबा जरी झाल्या, 40 झाल्या तरी देखील या मॅच मध्ये मजा येणार आहे, कारण की दोन्ही संघ एकाच लेवलचे आहेत. आताचा हा बॉल अगदी बॅट्समन पासून सध्या तरी दूर गोलंदाजी केली जाते. चांगल्या टप्प्यांवरती गोलंदाजी. आता इथून गोलंदाज रवीला मी तर म्हणेन टप्पा मिळालाय आणि इथून लगातारचा दुसरा बॉल डॉट. पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता, असं वाटलं होतं की या मॅच मध्ये या षटकामध्ये 20 ते 25 धाबा येतील, परंतु सध्या तरी गोलंदाज रवी कमबॅक करतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. शॉर्ट कव्हरला खेळाडू अगदी आता इथून चुका करणार नाहीये आणि आता विकेटचा पतन. फलंदाज या ठिकाणी पाहिलं तर सलामीवीर प्रदीप मैदानाच्या बाहेर. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर मानव
पोहोचलेत, परंतु आता इथून उर्वरित शेवटच्या 2 चेंडूंवरती नक्कीच 1 ते 2 धमाके होणं फार महत्वाचं राहील. गोलंदाज पुन्हा एकदा रवी, खरं तर एक अनुभवी खेळाडू आहेत. पहिल्या बॉलवरती षटकार आला होता व त्यानंतरचा हा कमबॅक, अप्रतिम गोलंदाजी. इथे आणखीन एक विकेटचा पतन. लगातार इथे टीम ढोके संघाला धक्के लागले जात आहेत. अर्थातच तू चल मैं आया अशी परिस्थिती इथे मानव देखील मैदानाच्या बाहेर. लगातार दुसरा धक्का टीम ढोके संघाला, फलंदाज बाद. परंतु त्यानंतर लगातार 2 बॉल डॉट आले. डॉट बॉलचा प्रेशर प्रदीपवरती आला नाही. तिथून मात्र अगदी दबावामध्ये सध्या तरी खेळ खेळला जातो आणि तिथून मात्र लगातार विकेट. शेवटचा बॉल आता या ठिकाणी सध्या तरी अजूनही बाकी आहे, परंतु या शेवटच्या बॉलवरती किती धावा येतील. स्ट्राईक वरती फलंदाज रवी, रवी विरुद्ध रवीचा हा बॅटल. परंतु आताचा हा बॉल सध्या तरी सरपंचांचा इशारा येतोय की हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर, अर्थातच वाईट बॉल, म्हणजेच एक एक्स्ट्रा धावेतनं मिळते आणि या एक्स्ट्रा धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 30 या धावफलकावरती. शेवटचा बॉल आहे, परंतु या इनिंगचा शेवट कोणता संघ गोड करेल हे देखील पाहूयात. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, इथे बॅटची एज आणि आता यशांचा मागे आणखीन एक कॅच कंप्लीट केली जाते. म्हणजेच काय, आणखीन एक विकेटचा पतन, फलंदाज बाद. धक्का पाचवा लागतोय टीम ढोके संघाला. पाहता पाहता सत्र पहिलं कंप्लीट झालंय. पहिले 4 षटक कंप्लीट झालेत आणि पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना टीम ढोके संघाने धाबा बनवल्या तब्बल 30 आणि 31 धावसंख्येचं टार्गेट जय भवानी शिरगाव संघासमोर आहे. म्हणजेच येणारे 24 बॉल आणि 31 धावसंख्येची गरज. भरपूर चांगली ही स्पर्धा. खरं तर पहिल्याच दिवशी मात्र सर्वांच्या चर्चेत असणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. खरं तर जय हनुमान क्रिकेट संघ बेंचिल आयोजित स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे चषक 2026 हे पर्व. खरं तर बाळासाहेबांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय आणि खरं तर जशी या स्पर्धेला सुरुवात झाली आणि सर्वांच्याच खरं तर मुखांवरती एकच नाव, अर्थातच स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट चषक 2026 हे पर्व. खरं तर बेंचिलकरांनी हे या ठिकाणी आयोजन केले आणि दमदार आयोजन, अगदी खेळपट्टी पासून मैदानाच्या बाहेर सजावट आणि त्यानंतर भव्य दिवसीय व्यासपीठ. अगदी पाहिलं तर खेळाडू कक्ष देखील पाहायला मिळेल, संगीत कक्ष देखील आहे. म्हणजेच प्रेक्षकांची या ठिकाणी भरपूर चांगली सोय केली गेली आहे. म्हणजे जबल आपण पाहू शकता एक स्टँड देखील या ठिकाणी उभारण्यात आला आहे. दमदार स्पर्धा. खरं तर पुन्हा एकदा ठिकाणी संपूर्ण बेंचिलकरांचा आपण खरं तर मनापासून आभार व्यक्त करूयात, कारण की सातत्याने सर्वच खेळाडूंना हे चांगलं व्यासपीठ त्यांनी उभा करून दिला आहे. जाऊयात या मॅचच्या दिशेने, जिथे पहिल्या सत्रामध्ये 30 धावा बनल्या गेल्यात आणि 24 बॉलमध्ये जय भवानी शिरगाव संघाला 24 बॉलमध्ये 31 बनवायच्या आहेत आणि आता या 31 धावा बनल्या जातील का की धावा रोखल्या जातील, याचं धावतं विवरण आपण ऐकूयात. करूयात कॉमेंट बॉक्स मध्ये बदल. ऐकूयात व्हॉइस ऑफ बदलापूर, अर्थातच आमचे साथी समालोचक राहुल चव्हाण सरांचा आवाज. थँक्यू सो मच.
सह्याद्रीचा सिंह करतो तो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. नमस्कार मंडळी, संध्याकाळच्या सत्रामध्ये जमलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं मी राहुल नामदेव चव्हाण करतो या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. स्पर्धा तुम्ही पाहताय जर्मन क्रीडा मंडळाला बेंडशील आयोजित. ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक या स्पर्धेचं दमदार नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. सलामी जोडी दाखल झाली अंशुल भोसलेच्या साथीनं. प्रथमेश तुपे तर गोलंदाज तयार. पहिलाच बॉल जयेशचा पाठवलाय फाईनलच्या क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक पाठबोरा नाही थांबणार बॉल. 31 धावाचं टार्गेट आणि पहिला बरोबरती वार चौकार. हा चौकार आलाय. पहिल्या बॉलवरती दणदणीत सुरुवात तुम्हाला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. जयेश भोईरवरती आक्रमण चढवलाय, बॉल बाउंड्रीच्या पलीकडे आणि हा चौकार वसूल करतोय अंशुल भोसलेच्या बॅटमधून. बॉल सीमारेषा फार, त्यामुळे आलाय हा चौकार. बरं तयार. पुढचा बॉल इथे देखील अपील सहमत नव्हते. लेग स्टिकच्या वरून हा बॉल चाललाय, त्यामुळे आपण पाहतोय इथे डॉट बॉल. पहिल्या बरोबरती कमबॅक पाहिला आपण बॅटरचा, त्यानंतर आता कमबॅक करतोय गोलंदाज. या बॅटमध्ये 31 धावा रोखायचे त्याचं अनुषंगान पहिल्या बॉलवरती कुठेतरी मी म्हणेन चौकार आल्यानंतर कमबॅक करतोय गोलंदाज जयेश भोईर. या बॅचमध्ये यंगस्टर खेळाडू आता तुम्हाला पाहायला मिळेल. आज मॅगी टीममध्ये नाही आहेत. नेहमीच मॅगी म्हटलं की सलामीसाठी तो दाखल होत असतो बॅटिंग करण्यासाठी. त्यानंतर आपण जर पाहिलं तर बॉलिंग अटॅक देखील मॅगीचा चांगला आहे. या वेळेला देखील जवळ हा चेंडू निर्धाव होता, परंतु इथून प्रदीप भोईर करून निसटलाय, त्यामुळे आपण पाहतोय लेग बाईकच्या माध्यमातून एक सिंगल भीती आहे. सिंगलच्या साथीनं धावफलक आता पुढे सरकत असताना टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळेल 5 या आकड्यावरती आता जात असताना. पुढे सरकतोय टीमची टोटल 5 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर आता सिंगल भीती आहे. बरं तो यार इथे देखील शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि अखेर बाल बचावले गेले. डॉट बॉल. आज परेश भोईर सारखा देखील खेळाडू टीम मध्ये नाहीये. कविदास ला आपण पाहतोय. डॉट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी केलाय, त्यामुळे एक धावेतून मिळतीये. चला पाणी घेऊन जा.
षटकार आणि सलग 3 बॉल 3 चौकारासाठी भागराम पवार यांच्याकडून 1000. या वेळेला देखील लाईन खराब, वाईट बॉल. मागचा बॉल देखील पंच वाईट होता ना, यस. त्यामुळे सलग 2 बॉल वाईट आता आपल्याला बाल मिळतील आणि धावफलक 7. खोदून काढण्याचा प्रयत्न होता, खेळाडू उपस्थित विशाल बॉलवरती आले. दरम्यान 2 धाबा एक पडायचा प्रयत्न होतोय दुसऱ्या धाब्यासाठी. इथे मैदान सोडावं लागेल. प्रथमेश तुपेला मैदान सोडावं लागतंय. फरदास बाद. उपलक 8 या आकड्यावरती तुम्हाला पाल मिळेल. 31 धाबाचं टार्गेट. या बातमध्ये टार्गेट थोडंसं छोटं आहे, परंतु जर्मन डोके नाव मोठं आहे, त्यामुळे या बातमध्ये रंगात तुम्हाला पाल मिळेल. 8 धाबा फलकावरती जोडले जातील. ओव्हर नंबर 1 चा खेळ तुम्ही पाहता. इथे मात्र प्रगतीपथावरती असताना शेवटच्या एका चेंडूचा खेळ शिल्लक, 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे, कारण 4 बॉलचा खेळ संपन्न. उमेश पवार बंदरावरती दाखल होतात. नवीन बॅटर तुम्हाला पाल मिळतील. उमेश पवार चा वार पाल मिळेल की पलटवार करतील टीम जर्मन डोके. या मॅच मध्ये 8 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. पुढचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा तोच खेळाडू, पुन्हा एकदा फंबल. आता सिंगलच घेतील. बाकी बॉलवरती फंबल झाल्यानंतर तो फायदा डोके टीमला झाला, कारण 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. त्यामुळे इथून आता सिंगल बीतीय 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 9 धाबा फलकावरती जोडल्या जातील. जर्मन जोबेली बी संघ देखील वाट पाहतोय. समोर कोणता संघ येईल तिसऱ्या फेरीमध्ये ते देखील वाट पाहत आहेत. हळूहळू सर्व खेळाडू इथे उपस्थित झालेत. राकेश इरमाळी वेलकम, स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. बॉल तयार, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा, त्यामुळे शेवटचा बॉल डॉट बॉल. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला. या बातमध्ये अजूनही 18 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. धावफलक जाऊन पोहोचते टीमची टोटल 9 या आकड्यावरती, त्यामुळे 18 बॉल 22 धाबाची गरज. आज या स्पर्धेमध्ये जर जय भवानी शिरगाव संघ क्वालिफाय होतोय, तर प्रणय काष्टे यांच्याकडून सर्व टीमला टी शर्ट देण्यात येईल, याची देखील आपण नोंद घ्यायची. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती. रवी भोईर लेफ्ट आर्म सीमर हा दाखल होतोय. पहिला बॉल ड्राईव्ह केला ऑन साईडला, ऑनड्राईव्हचा फटका. डीपमधून खेळाडू पोहोचतोय वेगानं. महेश पोहोचलेत, मिळेल ती फक्त आणि फक्त सिंगल. जयेश होते डीप मध्ये, वेगानं पोहोचतात. दरम्यान सिंगल एक पडी जाईल. रवी भोईर बॉल ट्रॅक वरती दाखल होत आहेत. अनुभव प्रचंड आहे. समोर देखील अनुभवी खेळाडू आपण पाहिलं उमेश पवारला, त्यामुळे या मॅचमध्ये आता एक सिंगल एक पडी जातीये. आणि आता यंगस्टर मैदानावरती पार बेतील. अंशुल भोसले दाखल होत आहेत. या मॅचमध्ये धावफलक 10 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. 17 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅचमध्ये अजूनही 21 धाबाची गरज आहे. बरोबर तयार. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न, दुधारी अस्त्र चालवायचं होतं, नाही जमलं, संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा, त्यामुळे डॉट बॉल ही समाप्ती तुम्हाला पार भीतीये. रिव्हर्सचा फटका लगातो आबाद नाहीतर बरबाद, कारण रिव्हर्सचा फटका तुम्ही पाहिला असाल आंबेशीच्या स्पर्धेमध्ये. रोहित धुळेला विचारून पहा त्या रिव्हर्सच्या फटक्यानं केलं काय. ड्राईव्ह केलाय ऑन साईडला, डीपमधून खेळाडू पोहोचतील. एका टप्प्यावरती बॉल लावून फेक करतोय खेळाडू डीपमध्ये. अनिकेत वेगानं पोहोचला, त्यामुळे इथून भीतीये. एक चिक्की सिंगल. सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. स्कोरबोर्ड वरती धाबा तुम्हाला पार मिळतील. 1-11. वेलकम बदलापूरचा वंडर बॉय करण धुळेचं आगमन झालंय. स्वागत आहे या करण मंचावरती, आपलं मनपूर्वक स्वागत.
पिताश्रीच्या नावानं खरं तर एक मोठी स्पर्धा ज्याने पार पाडली. पिताश्रीचं नाव खरं तर एक मोठ्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. करणजी धुळे यांच्या पिताश्रीच्या नावानं भगवान धुळे स्मृती चषक आपण स्पर्धा पाहिली. त्या स्पर्धेचे दमदार आयोजक करण धुळे यांचं आगमन होते. वेलकम आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. धुळे देखील पोहोचलेत. मागील मॅचमध्ये खरं तर प्रेम नव्हते, या मॅचमध्ये दाखल झालेत कारण महत्वाचा सामना आहे. अभय चौधरी देखील तुम्हाला तिथे दिसतील. एक छोटीशी टीम मीटिंग म्हणून तर दुपारी प्रश्न केला ना की करण धुळे महेंद्र धुळे या प्रकारचा खरं तर तुम्हाला कानमंत्र देत असतात आणि तो कानमंत्र खरं तर तुम्हाला या स्पर्धेमध्ये उपलब्ध ठरतो का. आणि त्यानंतर विश्वनाथ धुळेने सांगितलं हो. इथे देखील 2 धाबा भेटतील. 2 धाब्याच्या साथीने धावफलक आता पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचले फलकावरती 19 धाबा. धावफलकावरती जोडले जातील. लेग बाईच्या माध्यमातून या 2 धाबा होत्या, त्यामुळे 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना रवी भोईर ड्राईव्ह केला ऑनसाईडला. डीपमधून खेळाडू पोहोचतील. पुन्हा एकदा डीपमधून जयेश पोहोचतात आणि तिथे घडले काय 2-2 खेळाडू पोहोचले. त्यानंतर असं वाटलं की चेंडू गॅदर करण्यासाठी बॅकअप मिळेल, परंतु बॉल सीमारेषा पार. चौकार. त्यामुळे या मॅचमध्ये अजूनही 8 धाबाची गरज. 12 बॉलचा खेळ शिल्लक. बारा बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅचमध्ये. 12 बॉल 8 धाबाची गरज आहे. बॉडी ट्रॅक वरती प्रदीप भोईर. पहिला बॉल दुविध मनस्थितीमध्ये होते. कोणत्या बाजूला फटका खेचायचा आणि अखेर डॉट बॉल. गुरुदास यार और नंबर 3 चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पार मिळेल. प्रदीप भोईर हा प्रॅकर बॉल खेचला ऑन साईडला. विकेटला क्षेत्ररक्षक पोहोचतील. थोडेसे दूर राहिलेत. 2 धाबा मिळतील शंकात नाहीये. तो चांगला पार मिळतोय, परंतु 2 धाबा आणि 2 धाब्याच्या 17 धावफलक देखील पुढे सरकतोय. 10 बॉल 6 धाब्याची गरज आता या मॅचमध्ये. आयोजकांचा वेळ वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय टीम शिरगाव संघाच्या माध्यमातून. ड्राईव्ह केला यावेळेस देखील. कहीं पे निगाह कहीं पे निशाणा असंच म्हणावं लागेल. एक सिंगल बेल. 5 धाबाची आता गरज या मॅचमध्ये. 9 बॉलचा खेळ शिल्लक आणि 5 धाबाची गरज आहे. हे 3 बॉल भरपूर महत्वाचे आहेत दोन्ही संघासाठी. त्यामुळे इथून 9 बॉलमध्ये 5 धाबा रोखल्या जातील की चेस होतील. बॉल तयार. प्रदीप भोईर. हा ट्रॅकर बॉल होता. पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. 8 बॉल 5 धाबाची गरज या मॅचमध्ये. सिंगल डबलला प्राधान्य देण्याचं काम केलं जाते, कारण क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल डबल तुम्हाला पार मिळेल. या वेळेला देखील अजून एक डॉट बॉल. नंतर म्हणतो ना जर्मन डोके ज्यांचं काम असतं नेहमीच ओके, आणि या स्पर्धेमध्ये देखील आतापर्यंत ओके चाललंय. परंतु 5 धाबा एखादा मोठा फटका जर आला तर पुन्हा एकदा टीम शिरगाव संघ कमबॅक करू शकतो. परंतु इथे घडले काय, लाईन खराब. त्यामुळे अंपायर सिग्नल. व्हाईट बॉल. किती अंपायर घेतलाय पंच. रिव्ह्यू कोणाचा असेल, पंचाचा. तर आपण चेक करू.
पंच वाईट रेषेचं चेक करायचं ना. पंच तुमचं सॉफ्ट सिग्नल. बॉलर मध्ये आलाय त्यामुळे पंचाने जो निर्णय तिथे दिलाय तोच निर्णय आपण ठाम राहतोय, याची आपण नोंद घ्यायची आहे. या करत स्वागत आहे या पण मंचावरती. डॉट बॉल. त्यामुळे आता या मॅचमध्ये शेवटचे 6 बॉल खेळ शिल्लक आहे आणि 5 धाबाची गरज. चला प्रथमेश लवकर बाहेर आहे, लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. गरज आहे. संतोष मामा इरमाळे यांचं आगमन झालंय, वेलकम या पण मंचावरती. त्यासोबत शुभमजी मस्कर आणि अमर चौधरी आपलं वेलकम. साईडला दन 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 करत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. शर्यत लागली होती चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये आणि अखेर शर्यत जिंकली आहे चेंडूने. त्यामुळे बॉल सीमा रेषा पार, चौकार. तर हार्डलक टीम चेअरमॅन डोके. आणि आता नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल